शक्तिपीठ महामार्गाच्या सागरेश्वर अभयारण्याला फटका, राखीव क्षेत्रातून नियोजित मार्ग, वन्यजीवांसह पर्यावरणाची मोठी हानी होणार. शासनाने प्रस्तावित केलेल्या नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाचा फटका भारतातील पहिल्या मानवनिर्मित अभयारण्य असलेल्या सागरेश्वर अभयारण्याला बसणार आहे. नियोजित मार्ग अभयारण्याच्या राखीव क्षेत्रातून जात असल्याने वन्यजीवांसह पर्यावरणाची मोठी हानी होणार असल्याने वन्यजीव प्रेमीतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते आहे. सन 1972च्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये वृक्षमित्र थोमा मोहिते यांच्या संकल्पनेतून सागरेश्वर अभयारण्याची निर्मिती झालेली आहे. 10.82 चौरस किलोमीटर परिसरामध्ये अभयारण्याचा विस्तार आहे. सुरुवातीला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अभयारण्याचा पाया रचला होता, मात्र वन्यजीवांसाठी भौगोलिक परिस्थिती उत्तम असल्याने नंतरच्या काही वर्षात अभयारण्यात हरणांचे पुनर्वसन करण्यात आले. आज अभयारण्यात चितळ, सांबळ या जातींची हजारोंच्या घरात हरणे पाहायला मिळत आहेत. शिवाय सस्तन आणि सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणे संख्या अभयारण्यात दिसून येत आहेत. अभयारण्यात विविध प्रकारची हजारो झाडे आणि औषधी वेली आहेत. अभयारण्याच्या मधून कडेगाव आणि पलूसवाळवा तालुक्यांना जोडणारा मार्ग जात असल्याने अभयारण्याचे 2 भाग करण्यात आलेले आहेत. पश्चिमेकडील भाग पर्यटकांना खुला असून पूर्वेकडील भाग मात्र प्राण्यांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या भागात हरणांमधील सर्वात मोठे असलेल्या सांबर जातीच्या प्राण्यांची संख्या मोठी आहे आणि याच राखीव भागातून नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग जात असल्याने अभयारण्याला फटका बसणार आहे. वन्यजीव प्रेमीमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येते आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.